स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. इंधन टंचाई की केवळ अफवा? बागणी आणि ईश्वरपुरात पेट्रोलसाठी नागरिकांची झुंबड. पॅनिक बाईंगमुळे गोंधळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे केलेले आवाहन आणि सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांची गल्लत झाल्याने वाळवा तालुक्यात सोमवारी पेट्रोल पंपावर अभूतपूर्व गर्दी झाली. बागणी आणि ईश्वरपूर येथील पेट्रोल पंपावर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी इंधन तात्पुरते संपल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पंतप्रधानांनी इंधन जपून वापरण्याचे आवाहन हे देशहित, आर्थिक शिस्त आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलं होतं. मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावत पेट्रोल टंचाई होणार अशी अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली. परिणामी अनेकांनी गरज नसतानाही टाक्या फुल्ल करण्यासाठी पंपाकडे धाव घेतली. बागणीतील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. ईश्वरपूरमधील काही पंपावर पेट्रोल संपले असे फलक लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये आणखीन घबराट पसरली. अनेक जण गाड्यांसह प्लास्टिकचे कॅन आणि बाटल्या घेऊन इंधन साठवण्यासाठी रांगेत उभे असल्याचं चित्र दिसून आलं. तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती प्रत्यक्ष इंधन तुटवड्यामुळे नसून अचानक वाढलेल्या मागणीमुळे निर्माण झाली आहे. रोजच्या गरजेपेक्षा अनेक पटींनी अधिक पेट्रोल एकाच दिवशी खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याने उपलब्ध साठा अपुरा पडत आहे. प्लास्टिकचे कॅन आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल साठवणं अत्यंत धोकादायक असून त्यामुळे आग किंवा स्फोटाचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे इंधन साठवण्यापासून नागरिकांनी दूर राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट करून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे. केवळ गरजेपुरतेच इंधन भरून संयम राखावा, जेणेकरून रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांना इंधनाचा तुटवडा भासणार नाही. अफवांवर विश्वास न ठेवता जबाबदार नागरिक म्हणून वागणे ही सध्याची गरज असल्याचे मत सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे.